सिया कुठे आहे? ससा अबू चेहरा दिसते का? गाडी दिसत असते. इकडे बघ. आता नाही जाणार. रिया कुठे बसली? बाय बाय. कुठेच बघायचं बसले. वर चल. रिया ये. चला रे असले तर चुकी जाऊ का आम्ही झाली व्हिडिओ कशाला करते चालेल ए बघ तू म्हणे एकदा दादा म्हणजे दादा कुणाचा आहे दादा सगळं मारून रिया बाळ कुणाचा आहे पापा मामाचा आहे काय आहे चुक्कू चुक्कू कुठे आहे चुक्कू दिदू थांबा ओके दाखव ए ही काय आहे ही चुक्कू चुक्कू आणि ती काय आहे ती काय आहे ग ती काय आहे कुकुई तुला पादी क्या तुले चल मला तर घेऊन तू म्हणे एकदा हो पादी तुला पादी की चल शे चला भाऊ जायचं चला हात हलव जरा तू म्हण की एकदा दादाला पादी दीदीला पादी टाटा बाय बाय टाटा बाय बाय हॅलो कर गा बाय बाय थोडं माहिती माग पियाचं चटका जास्त टाटा कुठे आहे रे आजी पप्पा सिया बाय बाय बसा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आज आहे शनिवार, तर आज मुलांना पण हाफ डे असतो आणि त्यांचं गॅदरिंग आहे, तर त्यासाठी काही लागणारं साहित्य पण थोडंफार घ्यायचं होतं. आणि ओमची होमिओपॅथिकची ट्रीटमेंट चालू आहे, जे की नाकाचं हाड वाढलेलं होतं, तर आता बऱ्यापैकी ते कमी झालेलं आहे. तर त्याला ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं, पण होमिओपॅथिकनं ते बऱ्यापैकी कवर झालेलं आहे. म्हणजे नाकाचं हाड वाढल्यामुळे सतत शिंका आणि सर्दी त्याची जातच नव्हती. तर आता एवढी थंडी असूनसुद्धा अजिबात सर्दी त्याला झालेली नाही आणि बऱ्यापैकी ते वाढलेलं हाड होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे. त्यांनी फक्त आता म्हटले की 15 दिवसाच्या गोळ्या घेतल्या तरी त्यामध्ये ते कवर होऊन जाईल. आणि असं नंतर तुम्हाला कधी वाटलं तर परत या म्हणून सांगितलं. तर 3 महिन्याचाच कोर्स केला, तर त्यामध्ये पूर्ण गेलेलं, नाहीतर आम्हाला त्याचं ऑपरेशन करून घ्या असं सांगितलेलं होतं. तर बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, पण ऑपरेशन केल्यावर पण असं त्यांचं म्हणणं होतं की ते परत वाढू शकतं, किंवा तुम्ही ऑपरेशन एकदा केलं पण नंतरसुद्धा ते परत हाड वाढलेलं आहे बऱ्याच जणांचं, त्यामुळं ऑपरेशन करायचंच नव्हतं. तर होमिओपॅथिकने ते खरंच बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि आता येता येता मग माहेर पण तिथं आटपाडीतच आहे, तर म्हणजे भाऊ राहतात इथं, तर आईवडील तिकडं गावी असतात, तर ते आईवडील पण आलेले होते, मग आम्ही पण येता येता तिथं गेलेलो. तर आज शनिवारचा हा स्वयंपाक बनवलेला होता, शेवग्याची शेंग, कढी, भात, चपाती आणि घेवड्याची शेंग पण. आता बाजार पण आता ठेवायचा आहे, अर्धा थोड्याफार आता नंतरच्या चपात्या राहिलेल्या आहेत त्या करायच्यात, त्यानंतर करायच्या संध्याकाळी. पण ह्यांचं जेवण लवकर असतं, तर ते 5-5:30लाच जेवण करतात, तर त्यांच्यासाठी म्हणजे भात भाज्या आणि त्यांच्यापुरत्या चपात्या करून घेतलेल्या. आता बाकीची चहाची वगैरे भांडी, मुलांचा डबा आहेत, तर हे सगळं आवरून घ्यायचं, किचन कट्टा आवरून. भाजीपाला जो आणलेला आहे तो काय नीट करून ठेवलेला आहे, काय राहिलेला निवडून ठेवायचा आहे.
ते पण सगळं भरून ठेवायचं आहे. आणि किचन आवरून म्हटलं मग चपात्या परत संध्याकाळी करता येतील, पण हा जो पसारा आहे तो जास्तच झालेला होता. तर अगोदर म्हटलं किचनवरची सगळी भांडी रिकामी असतील ती घासायला घेतली. आणि शेंग वगैरे त्यांना घेवड्याची शेंग नीट करून ठेवलेली होती, तर अर्धी केलेली आणि अर्धी ठेवलेली. तर भांडी सगळी ही रिकामी करून घेतली आणि आता राहिलेली भांडी आहेत ती पण सगळी लावून घेऊन परत मग किचन ओटा कसं आता नंतर चपात्या केल्यावर एवढं काय जास्त खराब होत नाही, फक्त नुसत्या चपात्याच आहेत. पण इथं एवढं सगळं भाज्या चहा पाणी सगळं झालेलं होतं, तोपर्यंत म्हटलं मग हे सगळं पुसून घेतलं की मग फ्रेश वाटतं. नंतर फक्त तेवढ्याच चपात्या करायला वेळ लागत नाही, फक्त 5-6 चपात्या संध्याकाळी करायला लागतात. तर मुलांचं गॅदरिंग उद्याच होतं रविवारी, पण ते आपले पंतप्रधान मनमोहन सिंग वारल्यामुळं ते पोस्टपोन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी राष्ट्रीय दुखवटा म्हणून ते गुरुवारी होईल असं सांगितलेलं आहे. तसं तर त्यांचा गॅदरिंगचा जो कार्यक्रम आहे तो उद्याच होणार होता आणि आज बाजार होता. तर स्कूलमध्ये पण जो बाजार असतो त्यांचा बघा 1 दिवस घेतात, तर ते पण मग पुढच्या शनिवारी त्यांनी केलेलं आहे. आणि गॅदरिंग गुरुवारी होईल असं सांगितलं आहे. पण आत्ताच झालं असतं तर ते बरं झालं असतं, कारण 1-8 दिवस झालं ते मुलांचं फक्त प्रॅक्टिसच चालू आहे, अभ्यासाकडं म्हणजे लक्षच नाही. तर घरी आल्यावर पण त्यांचं तेच चालू असतं. आता शाळेत शिकवत नाहीत म्हणल्यावर ते पण घरी अभ्यास करायला परत मागत नाहीत. तर एकदाचं गॅदरिंग झालं असतं म्हणजे परत आपलं अभ्यासाला ते त्यांना पण रिकामं झालं असतं, असं त्यांचं पण लक्ष लागत नाही. तर भांडी जी काय अगोदर धुतलेली होती तर ती लावून घेतली आणि राहिलेली भांडी धुवून किचन कटावरून घेतलेलं आहे. आता परत 7-7:30 वाजता फक्त थोड्या चपात्या करायच्या. आणि आता म्हटलं ह्या सगळ्या भाज्या ठेवाव्यात नीट करून, म्हणजे नीट केलेल्या आहेत. कोथिंबीर मेथीची भाजी असते ती, पालेभाज्या कशा नीट करून ठेवल्या तर व्यवस्थित राहतात. ज्या बाकीच्या आहेत त्या मग आता वाटाण्याच्या शेंगा ते पण सोलून ठेवायचं होतं. मागच्या शनिवारचं पण शिल्लक राहिलेलं होतं, कारण आधीचा वाटाणा होता तो परत दुसरा आणलेला तसाच राहिला. म्हटलं आज सगळाच सोलून ठेवून परत काहीतरी त्याचं आपल्याला तयार असलं की काय होतं की पटकन आपल्याला काय काय बनवायचं झालं तर ते बनवता येतं. पण भाजीपाला जर नीट निवडून नाही ठेवला तर मग परत ते निवडण्याचे हे ना ते तसंच राहून जातं आणि बऱ्याच वेळा मग खराबसुद्धा होतं. तर आता ह्या दिवसात म्हणजे बटाटे फ्रीजला कधीच ठेवत नाही. आणि टोमॅटो लसूण कांदा जे असतं त्यात टोमॅटो पण आता वरतीच राहतात, फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. तर हे सगळं फ्रीजमध्ये भरून ठेवलं की मग आता जे लागणार आहे वरती ठेवते सतत. म्हणजे आता इथं माझ्याकडं काय भाजीपाला ठेवायच्या ज्या बॅग असतात किंवा डबे असतात तसं काय नाही, फक्त कॅरी बॅगमध्येच मी हे सगळं ठेवते. ज्या पालेभाज्या आहेत त्या वरती ठेवून म्हणजे त्या अगोदर संपवायला लागतात, नाहीतर त्या खराब होतात. जे खराब नाही होणार आहेत ते खाली ठेवलं तरी चालतं. मेथीची भाजी कोथिंबीर ते सगळं निवडून ठेवलेलं आहे. आता वाटाण्याच्या शेंगा मात्र अगोदरच्या पण थोड्या शिल्लक राहिल्या होत्या, त्या पण आता सगळ्याच म्हटलं साफ करून निवडून ठेवलं की मग सोलून ठेवल्या तर परत आपल्याला ज्यावेळी करायचं आहे त्यावेळी मग बरं पडतं. तर हा थोडाफार बाजार आणलेला होता तो पण मग भरून ठेवला. आणि आता झाडून घेतलं की परत ज्या शेंगा आहेत त्या म्हटलं मग सगळ्याच बाहेर बसून सोलून ठेवायच्या आहेत. तर शनिवारी असा पूर्ण दिवस कामातच जातो, म्हणजे सकाळचं आवरून परत जायचं यायचं, ते आल्यानंतर स्वयंपाक करायचा, परत हे ठेवायचं. आणि रविवारचा दिवससुद्धा म्हणजे मुलांना सुट्टी असली की कामं आपली संपतच नाहीत, तर दिवसभर चालूच राहतं. तर शनिवार रविवार शक्यतो आपला बाकीची तयारी करण्यामध्येच जातो. मला तर बाकीचे 8 म्हणजे 5-6 दिवस निवांत वाटतं, फक्त शनिवारी रविवारी जास्त काम आहे असं वाटतं. तर आता संध्याकाळच्या बघा 7 वाजलेले आहेत आणि छान असं बाहेरचं वातावरण, दिवस बऱ्यापैकी मावळलेलं आहे. देवाला दिवा लावलेला आहे आणि त्याचसोबत आज मारुतीलासुद्धा तेल घालतो आम्ही शनिवारचं आणि साखर. तर मोहरीचं तेल असतं ते मारुतीला घातलेलं चांगलं असतं. तर हा सगळा वाटाणा सोलून ठेवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.